जवळजवळ 36 तासापासून पावसाची उघडीप होऊन सुद्धा शिरोळ, हातकणंगले, मिरज, पलूस या तालुक्यामध्ये कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्यांच्या पाण्याची पातळी कमी होत नाही तर वाढत चाललेली आहे. आणि याचं मुख्य कारण पाण्याच्या प्रवाहाला निर्माण झालेले अडथळे आणि त्यामुळेच पाऊस थांबून सुद्धा पूर ओसरत नाही हे खरं कारण आहे. मी हे यासाठी सांगतोय कारण शक्तीपीठ महामार्ग झाला तर बुधगाव ते दानोळी हा रस्ता होत असताना जवळपास 15 किलोमीटरचा 50 फूट उंचीचा भराव पडणार आहे कृष्णा आणि वारणा नदीच्या पात्रामध्ये. माणगाव ते पट्टणकडोली हा पूल होत असताना जवळजवळ 8 किलोमीटरचा भराव पंचगंगेच्या पात्रामध्ये पडणार आहे. त्याचबरोबर नरसिंहवाडीला जोडणाऱ्या जी काही पोट रस्ता आहे, पोट शाखा आहे, त्याला 7 किलोमीटरचा भराव पडणार आहे. कात्यायनी मंदिर ते ज्योतिबा हा रस्ता तयार करत असताना जवळजवळ 7-8 किलोमीटरचा भराव पडणार आहे. आणि हे भराव हे महापुरास कारणीभूत ठरणार आहेत आणि म्हणून शक्तीपीठ महामार्गाला आम्ही विरोध करतोय. आज जे शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करतायत काही स्वतःच्या स्वार्थासाठी, काही आर्थिक आमिषापोटी, त्यांनी येऊन बघावं सध्या पूरस्थिती काय आहे. 2च दिवस पाऊस पडला आणि जवळपास 20 ते 22% जमीन शिरोळ, हातकणंगले, मिरज, वाळवा आणि पलूस तालुक्यातली पाण्याखाली गेलेली आहे. अजून किती शेतकऱ्यांचं वाटोळं करणार आहात हा खरा प्रश्न आहे.